नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2023 करंट अफेअर 2023 अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहे. सर्व परीक्षाकरता अत्यंत महत्त्वाच्या आणि इम्पॉर्टंट आहे. प्रश्न उत्तर घेणार आहोत. चालू घडामोडी 2023 IMP प्रश्न आहे. कोणत्या वर्षामध्ये भारत सरकारने मंजूर केलेल्या पेटेंटची सर्वाधिक संख्या आहे? पहिला ऑप्शन आहे 2020 ते 2021. दुसरा ऑप्शन आहे 2021 ते 2022. तिसरा ऑप्शन आहे 2022 ते 2023 आणि चौथा ऑप्शन आहे 2023 ते 2024. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 2023 ते 2024. ICCद्वारे निवडण्यात आलेल्या विश्वशतकातील सर्वोत्तम संघात किती भारतीय खेळाडूंची स्थान मिळवलेले आहे? पहिला ऑप्शन आहे 3 खेळाडू, दुसरा ऑप्शन आहे 4 खेळाडू, तिसरा ऑप्शन आहे 5 खेळाडू आणि चौथा ऑप्शन आहे 6 खेळाडू. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 6 खेळाडू. लुक फ्रीडेन हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहे? पहिला ऑप्शन आहे लक्झमबर्ग, दुसरा ऑस्ट्रेलिया, तिसरा न्यूझीलंड, चौथा आहे दक्षिण आफ्रिका. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 लक्झमबर्ग. नुकतेच ब्रिजरनाथ गोस्वामी यांचे वयाच्या 90व्या वर्षी निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? पहिला ऑप्शन आहे इतिहासकार, दुसरा आहे कादंबरीकार, तिसरा आहे कथाकार, चौथा आहे नाटककार. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 इतिहासकार. विशेष संरक्षण गट SPG चे काम संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहिला ऑप्शन आहे BR चौधरी, दुसरा आहे आलोक शर्मा, तिसरा आहे राहुल हिमालयन, चौथा आहे डॉक्टर मथुराज यस. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 आलोक शर्मा. जागतिक मत्स्यपालन परिषद भारत 2023चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? पहिला ऑप्शन आहे हरियाणा, दुसरा आहे अरुणाचल प्रदेश, तिसरा आहे गुजरात, चौथा आहे गोवा. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 गुजरात. युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या वतीने वार्षिक संयुक्त राष्ट्र मंच 2023चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे? पहिला ऑप्शन आहे दिल्ली, दुसरा बेंगळुरू, तिसरा आहे मुंबई, चौथा आहे चेन्नई. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली. महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअपमध्ये कोणत्या शहराने अव्वल स्थान पटकावले आहे? पहिला ऑप्शन आहे दिल्ली, दुसरा बेंगळुरू, तिसरा आहे मुंबई, चौथा आहे चेन्नई. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 बेंगळुरू. आंतरराष्ट्रीय बाल दिन कधी साजरा केला जातो? पहिला ऑप्शन आहे 19 नोव्हेंबर, दुसरा आहे 20 नोव्हेंबर, तिसरा आहे 21 नोव्हेंबर, चौथा आहे 22 नोव्हेंबर. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 20 नोव्हेंबर. आंतरराष्ट्रीय बाल दिवस 20 नोव्हेंबर.